नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना सर्वांना आनंदाची बातमी आहे। आपल्याला माहित आहे की नोव्हेंबर महिन्यापासून नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता येणारा महिना आहे जानेवारी, अशा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपये हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा, तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून जमा झालेला नाहीये। आणि येणारा जो जानेवारी महिना आहे, त्या जानेवारी महिन्याचा सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेले नाहीये। त्याच्यामुळं सरकारने आता त्यावर एक निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचा गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा अशा 3 महिन्याचा हप्ता म्हणजेच 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने जमा होणार आहेत। आता ते 2-3 दिवसामध्ये म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी 1 ते 2 दिवसामध्ये वाटप सुरू होईल आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तो 3ही हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3ही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत। आता त्यासाठी जो निधी लागतो तो निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। लाडक्या बहिणींना बरेच प्रश्न होते की आमची केवायसी झालेली आहे तरी आम्हाला का हप्ते येत नाही, आमचे हप्ते बंद झाले काय, आमचे लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरलो काय, आमचे लाडक्या बहीण योजनेतून यादीतून बाहेर पडलो काय, असे बरेच प्रश्न लाडक्या बहिणींना येत होते। त्यामुळेच महत्त्वाचा जी माहिती आहे लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनी जर तुमची केवायसी करायची राहिलेली असेल तर 31 डिसेंबर लास्ट तारीख आहे। त्यामुळं ज्याही लाडक्या बहिणीची केवायसी बाकी असेल किंवा चुकीची केवायसी झालेली असेल किंवा तुमचे पती वारलेले असेल किंवा घटस्फोट झालेला असेल, अशा सगळ्यांसाठी ऑप्शन आलेले आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही अशामध्ये असाल की ज्यांची केवायसी बाकी आहे, काही चुकून केवायसी झालेली आहे, तर आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ती केवायसी करू शकता। सगळ्यांसाठी ऑप्शन आता ओपन आहेत आणि लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे खात्यामध्ये तुमच्या लवकरात लवकर वितरित सुद्धा केल्या जाणार आहेत। धन्यवाद।